नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 4 जून 2026 रोजी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं दुसऱ्या फेरीचं टाइम टेबल जाहीर झालेलं आहे. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर माननीय प्राचार्य डॉक्टर बीटी दावले साहेब यांच्या मार्फत मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर आज दिनांक 4/6/2026 रोजी काय अपडेट आलेले आहे, तर दुसऱ्या फेरीचं टाइम टेबल हे जाहीर झालेलं आहे. दुसरी फेरी त्याचं टाइम टेबल आपलं जाहीर झालेलं आहे. म्हणून दुसरी फेरीचं टाइम टेबल काय आहे नेमकं, आणि दुसऱ्या फेरीमध्ये काय आपल्याला करता येणार आहे, कोण कोण या फेरीमध्ये पात्र आहेत, पात्र कोण आहेत हे आपल्याला सर्व पाहायचं आहे. पहिल्या फेरीमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे किंवा शून्य फेरीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी यातून बाद झालेले आहेत. म्हणजे शून्य फेरी आणि शून्य फेरी व फेरी क्रमांक 1 नियमित फेरी 1 यामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी या प्रोसेसमधून आता बाहेर पडलेले आहेत. मग आता दुसऱ्या फेरीसाठी कोण पात्र आहेत, तर पहिल्या फेरीमध्ये पसंतीच्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे परंतु प्रवेश घेतला नाही. म्हणजे आपल्याला पसंतीचं कॉलेज मिळालं होतं परंतु तरी आपण प्रवेश घेतला नाही, तर आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्याचं टाइम टेबल आता आलेलं आहे. आणखी कोण प्रवेश घेऊ शकतं, पहिल्या फेरीमध्ये पसंतीच्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे व प्रवेश घेतला आहे, तो रद्द पण केला आहे, तर आता दुसऱ्या फेरीमध्ये आपण त्यासाठी पात्र आहोत. दुसऱ्या फेरीमध्ये आपण अर्ज करू शकणार आहोत. दुसरी फेरी आपल्यासाठी खुली आहे. त्यानंतर अजून नोंदणी केली नाही, तर दुसऱ्या फेरीत आपल्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तुम्ही नोंदणी करा, अर्जाचा भाग 1 भरा आणि अर्जाचा भाग 2 म्हणजे कॅप राऊंड, की त्यामध्ये आपल्याला महाविद्यालय निवडायचं आहे, असंही आपल्याला करता येईल. आणखी काय, तर पहिल्या फेरीमध्ये पसंतीच्या कॉलेजमध्ये नंबर लागला नाही परंतु आपल्याला तिथेच प्रवेश घ्यायचा आहे, तर काय करायचं आहे, तर दुसरी फेरी आपल्यासाठी खुली झालेली आहे. त्याचं टाइम टेबल खरं तर 5 तारखेला म्हणजे उद्या जाहीर होणार होतं, परंतु शासनानं ते टाइम टेबल आदल्या दिवशी म्हणजे 4 तारखेला जाहीर केलेलं आहे. त्या टाइम टेबल नुसार आपल्याला या फेरीमध्ये भाग घेता येणार आहे. पहिल्या फेरीमध्ये पसंतीच्या कॉलेजमध्ये नंबर लागला नाही परंतु अर्जामध्ये चूक असल्यामुळे नाकारले आहे, तरी सुद्धा आपल्याला आता नव्यानं संधी दुसऱ्या राऊंड साठी दुसऱ्या फेरीमध्ये संधी मिळणार आहे. तर कॅप राऊंड 2 चं टाइम टेबल नेमकं काय आहे ते कसं आलेलं आहे पहा. तर दिनांक 6 जून 2026 ते 9 जून 2026 हा या तारखेला आपल्याला काय करावं लागणार आहे, तर जी आपली प्रोसेस आहे, म्हणजे यात 3 प्रकारच्या आपल्याला गोष्टी करता येणार आहेत. नवीन नोंदणी करता येणार आहे. जर आपली नोंदणीच झाली नसेल तर नवीन नोंदणी करता येईल. नोंदणी केलेली आहे, अर्जाचा भाग 1 भरला होता परंतु दुसरा भाग भरायचा राहिला होता, त्यामुळं त्यांना पण करता येणार आहे. अर्ज भाग 1 आणि भाग 2 हे दोन्हीही आपल्याला अर्जाचे भाग आता पुन्हा नव्याने भरता येणार आहेत. किंवा अर्जाचा भाग 2 भरला होता परंतु नंबर लागला नाही, आता आपण त्याची चर्चा केली. असे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आता कॅप राऊंड सेकंड मध्ये भाग घेऊ शकणार आहेत. त्यासाठी त्यांना काय करायचं आहे, तर 6 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. नवीन नोंदणी कुणासाठी, ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही. अर्जाचा भाग 1 भरणे, ज्यांनी फक्त नोंदणी केली होती, लॉग इन आयडी पासवर्ड आहे, आणि अर्जाचा भाग 1 भरून तो लॉक करायचा आहे. त्यानंतर कॅप राऊंड 2 मध्ये आपल्याला कॉलेजचा पसंतीक्रम द्यायचा आहे. तो पसंतीक्रम देऊन आपल्याला फॉर्म काय करायचा आहे, लॉक करायचा आहे. फॉर्म लॉक करणे म्हणजे पसंतीक्रम देऊन तोही भाग आपल्याला अर्जाचा भाग क्रमांक 2 हा लॉक करायचा आहे. म्हणजे अर्जाचे भाग 2 आहेत. एक भाग म्हणजे तुमची संपूर्ण माहिती आहे आणि भाग 2 मध्ये पसंतीक्रम आहे. या दोन्ही भागांना आपल्याला काय करायचं, लॉक करायचं आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे, तर 13 तारखेला या कॅप राऊंड 2 चं प्रोसेसिंग होऊन लिस्ट लागणार आहे 10 वाजता. साधारणपणे 10 वाजता लिस्ट लागेल. 10 वाजता लिस्ट लागल्यानंतर सकाळी 10 वाजता आपल्याला लिस्ट लागलेली दिसेल, आणि ते लागल्यानंतर लगेचच आपल्याला, खरं तर 10 वाजता म्हटलं जातं परंतु आता काय केलेलं आहे पोर्टलवरती मागच्या राऊंडला, तर आदल्या दिवशी 12 वाजताच म्हणजे 12 तारखेलाच आपल्याला कदाचित 12 जूनलाच आपल्याला ही लिस्ट कळण्याची शक्यता रात्री 10 नंतर.
तर रात्री 10 नंतर आपण खात्री करा आणि 13 तारखेला ऍडमिशनच्या तयारीनं आपल्याला संबंधित ज्या महाविद्यालयामध्ये आपला नंबर लागलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये 13 तारखेला आपण प्रवेश घेण्यासाठी जाऊ शकता. आणि कधीपर्यंत आहे दुसऱ्या फेरीचे जे प्रवेश आहे ते 13 ते 16 जून 2026 याच दरम्यान घेण्यात येणार आहेत. 13 तारखेला तुम्ही 10 वाजल्यापासून ते 16 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला प्रवेश महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन आपण घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं आता हे शेड्यूल मध्ये नियमित फेरी 2 वेळापत्रक जर पाहिलं आपण तर हे 2 नंबर फेरीचे वेळापत्रक इथे आलेलं आहे. 6 ते 9 जून काय करायचं आहे, सकाळी 8 वाजल्यापासून ते 6 जूनला सकाळी 8 ते 9 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला सगळं करता येणार आहे. नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे, पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यासाठी 1 ते 10 महाविद्यालयाचा आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. कोट्यामधनं प्रवेश घ्यायचा असेल तर कोट्याचं सुद्धा आपल्याला नवी ही भरता येईल. कोट्यामधनं प्रवेश घ्यायचा, व्यवस्थापन कोटा असेल, संस्था अंतर्गत कोटा, या सगळ्यांसाठी आपल्याला पसंतीक्रम देता येणार आहे. त्यामध्ये आता कोट्या अंतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रवेश अर्ज भरणे पुन्हा एकदा आपल्याला 6 तारीख ते 9 जून असं आपल्याला करायचं आहे. त्यानंतर अलॉटमेंट प्रोसेस आहे ती 10 जून ते 12 जून यामध्ये होणार आहे. आणि 13 जूनला लिस्ट लागणार आहे. त्या लिस्ट मध्ये आपल्याला लिस्ट लागल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि संबंधित महाविद्यालयामधून आपल्याला फोन सुद्धा येऊ शकतो. संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनामार्फत आपल्याला फोन येईल की आपण आपला नंबर लागलेला आहे संबंधित महाविद्यालयामध्ये आणि आपण येऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यावेळेस आपण काय करायचं आहे तर आपण प्रोसीड फॉर ऍडमिशन आपल्या स्वतःच्या लॉग इन मधून प्रोसीड फॉर ऍडमिशन असा आपल्याला टॅब मिळणार आहे. तो प्रोसीड फॉर ऍडमिशन आपल्याला करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा आपला माहित असणं गरजेचं आहे. लॉग इन आयडी आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता पुढची प्रोसेस काय, जर आपल्याला ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश मिळाला नाही, आपण ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये पण प्रवेशापासून वंचित राहिलो, तर आपल्याला तिसऱ्या राऊंड साठी 18 जून ला 6 वाजता सायंकाळी तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत. आणि त्यानंतर रिक्त जागा पाहून तिची पुढची फेरी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या फेरीत काय काळजी घ्यायची आहे, सर्वात महत्वाची टीप खाली दिलेली आहे. त्या टीप मध्ये या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात आले असल्याने म्हणजे तुमचे जे फॉर्म आहेत ते अनलॉक झालेले आहेत. तर तुम्ही म्हणाल की मी पहिल्या राऊंड मध्ये भरला होता आणि मला आता तेच महाविद्यालय ठेवायचे आहेत, मला पसंतीक्रम तोच ठेवायचा आहे, परंतु मी आता त्यामध्ये काही करणार नाही. तर असं करू नका. तुम्ही काय करा, तुमचा फॉर्म अनलॉक झालेला आहे, तुम्ही तो भाग 1 लॉक करा. त्यानंतर भाग 2 म्हणजे पसंतीक्रम हा सुद्धा आपल्याला भाग काय करायचा आहे, भाग 2 तो सुद्धा काय करायचा आहे, पुन्हा एकदा आपल्याला पाहायचा आहे की आपण भरलेला बरोबर आहे का. भरलेला बरोबर नसेल तर महाविद्यालय आपल्याला रिशफल करता येतात. त्याप्रमाणे आपण काय करा, आपल्या महाविद्यालयाचा क्रम पुन्हा एकदा तपासा आणि त्याला लॉक करा. कारण तुमचे जे अर्ज आहेत ते आता अनलॉक करण्यात आलेले आहेत. पहिल्या फेरीमध्ये ज्यांचा प्रवेश झालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश दुसऱ्या फेरीमध्ये घेण्यासाठी नियमित फेरी 2 मध्ये प्रवेश घेण्यासाठी काय करायचं आहे, आपला अर्जाचा भाग 1 लॉक करायचा आहे आणि अर्जाचा भाग 2 म्हणजे पसंतीक्रम दिलेले बरोबर आहेत का नाही ते तपासून, जर पसंतीक्रम दिलेले बरोबर नसतील तर आपण पुन्हा एकदा पसंतीक्रम देऊ शकतो आणि त्यानुसार आपल्याला तो अर्जाचा भाग 2 सुद्धा काय करायचा आहे, लॉक करायचा आहे. तर या संबंधित वेळापत्रकाची चर्चा करावी आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. धन्यवाद.